ही सांगणारी कथा तीच गुरु नावाची कथा आहे. खरं म्हणजे ही कथा कथेच्या साच्यामध्ये बसत नाही, पण ही कथा आहे कारण का कथेमध्ये वेगवेगळे प्रयोग करतोय ती कथा. आता कसं बसला असा बघा बरं, व्यवस्थित नाही असू दे असू दे असू दे. आम्ही पण का नाही लहान असताना आमच्यात तेव्हा असं आताच्या सारखं थिएटर नव्हतं. मग आम्ही नदीकडेला वाळू तंबूत पिक्चर बघायला गेलो असंच बसायचं, वाळूचा ढीक करायचो, उसं करायचो, त्याच्यावर झोपून बघायचं. असं ते काय हरकत नाही. कुठलं शिक्षक मॅडम बघत नाहीत बरं का. मी आहे की आज तुमच्या बरोबर, पण आगावपणा करायचा नाही. कथेचं नाव आहे गुरु. 10वीला होतं तवाची गोष्ट. पहिला तास सुरू झाला. आमचं विज्ञानचं शिक्षक जमजाळ सर माफ करा, विज्ञानच्या शिक्षकाच्याकडे लगेच सगळेजण बघायला लागले. माफ करा, कोण असेल त्यांची परत एकदा दोनदा त्रिवार माफी मागतो. आमचं विज्ञानचं शिक्षक तिकडे यायला लागलं, काय सांगायचं. लांबट चेहरा, आंबट तोंड, बोया अशा ताणलेल्या, कपाळावर 1760 आट्या. सगळ्या जगाची चिंता ह्यांच्याच तोंडावर पडलेली. लांबट चेहरा, आंबट तोंड, वटाचा चंबू केलेला, बोया अशा ताणलेल्या, जणू काय रडून रडून डोळं सुजल्यागत दिसायचं. पण स्वतःला मात्र ते प्रोफेसर समजायचं बरं का. असं प्रोफेसर दप्तर धरायचं, दुसऱ्या हातात बाबळीची साल काढलेली काठी, छडीवर. कधीच छडीनं हाणायचं नाही, कोपरकडे घालायचं, कुतक घालायचं, डोक्या घालायचं, छडी कधीच मारायची नाही. आणि दुसऱ्या 2 बोटात सिगारेट धरल्यागत खडू. अहो साध कधी बडीशेप सुद्धा खात नव्हतं बरं का, पण स्टाईल असते एखाद्याची. आमचं जाऊन सुरू असो गंभीर चेहऱ्यानं वर्गात आलो. आल्याबरोबर आम्ही पोरं एका दमात चटशिरी उठलो आणि त्या सुरात म्हटलं, गुड लवकर म्हटलंच नाही, मॉर्निंग सर. अहो रायझिंग टोन मध्ये गुड मॉर्निंग म्हणायचं असतं हे आम्हाला MA ला गेल्यावर कळलं, पण आमच्या सरांना मात्र चांगलं कळत होतं. सर गुड मॉर्निंग, सिट डाऊन. आम्ही खाली बसलो. खरं आमच्या सरांची सवय प्रत्येक विद्यार्थ्याला जाणीव जागृतीचा प्रश्न विचारायची सवय. अहो ती इतकी जाणीव परीक्षर करायची बरं का, की बोलायची सोय नाही. अहो तुम्हाला सांगतो, इशारी बिनइशारी सापाची माहिती सांगायला लागलो होतो. मग ती त्यांनी फळ्यावरती काढलेलं, वर टिंबा 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 टिंबा, खाली टिंबा टिंबा टिंबा. विषारी साप चावल्यावर कसा दंश असतो खोचर, आणि बिनविषारी कसा असतो. मग विषारी सापाचं असं 2 ठिपकं असते, ती ठळक असते ते रक्ताचं, त्याच्यावरून ओळखायचं विषारी साप चावलाय. जर सगळं सारखं असेल तर बिनविषारी साप. कळलं का? मी गाव बसावं का नाही. मी चाटशिरी उठलं म्हटलं, काहीतरीच काही सांगताय सर, पण मग हे चावल्यावरच कळणार ना विषारी कुठला आणि बिनविषारी कुठला. पण बिन चावता कसा ओळखायचा, मी असं म्हटलं. कसा म्हणते, उठ उठ. आता बाकीच्या पोरांनी वाटलं आता खातोय कुतक, कोपरानं मार खातोय वाटतं मस्त आपला पोर काय. म्हणून ती माझ्या तोंडाकडे पोरं बघत होती. सर म्हणते उठ म्हटलं, मी भीत उठलो, डोळं जाऊ. आता म्हटलं कुठं मारतय कोणा. अहो मारायला लागलं म्हणजे कधी कधी एका मुस्कडीत 5च्या 5 बोट हितनं तिथनं. तरी सुद्धा उठलो, डोळे झाकलं, हात पुढं केलं आणि हातावर काहीतरी मऊ मऊ गारगार गारगार ठेवलं. अहो मऊ गारगार लागले. मी आपला चापसून बघितलं, काहीतरी बिळबिळीत वाटलं म्हणून मी डोळं उघडलं तर हातात त्यांनी सापाचं पिल्लू ठेवलं. चाळ मोठ्यानं. तर सर म्हटलं लगेच सरांनी तोंडावर माझ्या हाताला म्हटलं, बुंबलू नको मागले,
बोंबलू नकोस. मुख्याध्यापकांना ऐकलं तर माझ्या नावाचा मोठाच्या मोठा मेमो येईल. मी गप बसलो. मी हात झिंजाडलं होतं. ते पिल्लू बेंचवर पडल्याला सरांनी हळूच गुंडाळलं, दोरी गुंडाळल्यागत आणि खिशात टाकलं. मी सारखं खिशात बघत होतो, पण ती बी गप बसलो होता. आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखं तुमच्या. आणि तवापासून सरांच्या नादाला कधी लागत नव्हतं. मी कधीच सरांनी चिडत नव्हतो. मॅडम अहो काय सर काय करते की सांगता याचं नाही. तसं आज आल्याबरोबर सरांनी नेहमी प्रमाणे जाणीव जागृतीचा प्रश्न विचारला. मला सांगा, प्राण्यांची भाषा असते का? माझा स्वभावच असा बरं का, मला कधी गप्पच वाटायचं नाही. मी चटशिरी उठलो म्हटलं काहीतरीच काय बोलताय सर, आपल्याकडे कुठे प्राणी बोलते ती तवाती. मी तसं म्हटल्याबरोबर सरांनी रागाने माझ्याकडे बघितलं. म्हटलं मागले अगोदर बघायचं देखायचं मग बोलायचं. पुढं ह्याच्याकडे बोलू नकोस, ह्याच्याकडे बोलू नको म्हणून तो वर नाव्याचं राजा चटशिरी उठलं म्हटलं माझ्याकडे म्हणा की. आता माझ्याकडे म्हणा की ते म्हंटल कर सगळा वर्ग हसायला लागला. पोरं हसायला लागली, पोरी हसायला लागल्या. सरांनी त्याला म्हटलं, पण मला कसं तरी वाटलं. तरी सरांनी विचारलं तू का उठलास? मग म्हटला उठणारच, माझा तो अधिकार आहे. कसा काय? मी नाव्याचं नाही का? मग पुढे बोललंच पाहिजे. लयच्या नाही म्हणजे बस खाली. जातीवाचक बोलायचं नाही सांगतो अगोदर. राजा कुठली काय वाटतं इथं बी राजा. राजा नमस्ते बर का. राजा माझा बी दोस्त राजा आहे बर का. ते बघा ती बी कोपर काय सांगतो याच आमच्या जामगाव सरांच्याकडे. नांदीवच मार डोळ्यावर मारशील बाबा, एखाद्याला आदू बिदू करशील. अव राजा खाली बसलं. असे का कोंबडी कोकाक लागत हसते सगळं. राजा खाली बसलं. खरं सगळ्याने राजाकडे बघायला पाहिजे की नाही, पण तुटलं सगळं माझ्याकडे तू बघायला लागलं. मला लय मेल्यागत झालं. मी मान खाली घातलं. अव मला म्हणजे पुढंच बसवलेलं सरांनी. सगळी कणगीगत मोठी असणारी पोरं पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्या येऊन बेंचवर येऊन बसायला लागली. मी पहिल्या बेंच पासून हळू 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 माग बसलेलो. सरांनी बघितलं होतं मी असं चंप्या उभा राहून फळ्यावरच बनीत उभा राहून वहीत लिहित होतो. कारण तेव्हा मी उंचीनं 10वीला असताना भटकावत. ते सरांनी पुढं बसवलेलं, त्यामुळे मी सगळ्यांनी दिसत होतो. सगळी मलाच हसत होती. मला इतकं वाईट वाटायला लागलं. मी मान खाली घातली, लवकर वर काढलीच नाही बाबाने. पण खाली किती वेळ बघणार. पहिला तास संपला, दुसरा संपला. अहो दुसऱ्या तासाला मानाचं काटा असं भरून आलं. तुम्हाला सांगतो काय करायचं कळलं ना. हळूच मानवर काढली. म्हटलं आता पोरं बी विसरले असतील, पोरी पण विसरले असतील. पण कुठलं मी पहिल्यांदा माझ्या दोस्ताकडे बघितलं, राजाकडं. तो राजा माझ्याकडेच बघत होता. बघा ना आता दोस्ताकडे बघायचं नाही म्हटलं कोणाकडे बघायचं. बघू द्या की एकट्यानं बघायचं पण नाही. पण कुठलं त्यानं दोघा तिघांनी चिमटे काढल्या, पांढरी वाटल्या, केस वडली. म्हटलं ते बघा मागले. असं करून तोंडाला हात लावला. पूर्ण एका सुरात थकली आणि म्हटली काय माहितीये का, कसा पाव झाला. पाव झाला. मी परत मान खाली घातली. कसा बसा 15 मिनिटं 10-15 मिनिटं मी आपलं मान खाली घातली. पण परत मानाचं काट भरून आलं. म्हटलं आता पोरांच्याकडे कटाक. आपण आपलं पोरांच्याकडे बघायचंच नाही, पोरींच्याकडे बघायचं. तसं काय नाही. मला 3 बहिणी. आमच्या शेजारची ही 4थी पोरगी आनंदी नावाची मानलेली बहीण त्यामध्ये होती. बधी याच्या सगळ्या मोठ्या मोठ्या पहिल्यातल्या राख्या. आता ह्या दोघींनी माहित असं पहिल्या राख्या मोठ्या मोठ्या असायच्या. बहिणी काय करायच्या 3 बांधायच्या, 4थी तो कोपराजवळ बांधायची याची शेजारची अंडी.
याची ती याची गंधा तासा बुचकळायची नाकाच्या शेंड्यापासून केसावर नामाटे वडायची बचाकभर तांदूळ घ्यायचे कपाळा फटशिरी मारायची अहो इतक्या जोरात मारायची तांदूळ रुतून बसायचं माझं डोसकं मागं भीती वादळायचं रुतल्याला तांदूळ मी असं गोल 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 बोट फिरवून कपाळावर शिडीनं लेंड्या टाकल्यागत पाडत होतो परत ती राखी बांधून झाली की म्हणायची आकर मी म्हणायचं कशाला भावाचं तोंड गोड करायचं असतं मग हातात दिकी काय द्यायचं ती गोड नाही साखऱ्याचा आणायचंय मग हातात दिकी हातात दिलं म्हणजे माया कमी होती बायका लय हुशार असते बरं का पोरी लय चॉप्टर असते तुम्ही पण तसंच असणार आहे सा मग म्हटलं बर मग आक बर म्हटलं आ म्हटले होती ना काय हे जीसीबीचं खोरच असला खोंगा भरला हे चाड्या मुड धरल्या तोंड गच्च भरलं साखरात आवड तिनं ती राखी बांधून ओवाळायला लागली तसं मी साखर तोंडात इरगळाय तसं असं करायचं ना आतनं मधनं आणि ती अशी ओवाळता चालू केलं मी म्हणायचं मी म्हणायचं त्या हु मध्ये मला काय कळलं मी आपलं असं चाललेलं आईनं बघितलं म्हणजे अरे भाड्या ती ओवाळणी टाक म्हणजे हु काय करतोयस म्हटलं मी म्हंटल होतं ते सगळं पैसे बाकीच्या बनीसनी सख्या बनीसनी घातलं आता माझं पैसाच नाही तसं म्हटल्याबरोबर आई म्हणते हे टाक म्हणून आईने त्यावेळेला रुपया दिला रुपया मी घेतला ती बोळत होती ताटात टाकल्याबरोबर तिने ताट लगेच आदळलं रुपया चटशिरी कोंबडी गत उचलला कोंबडी कसा किडा उचलते तसं चटशिरी उचलून बाहेर पाहिजे म्हणजे ए बाहेर कुठे चाललेस भावानं वावाळ्याला ताट वळडायचं नसतं देवाऱ्या पुढे ठेव मी बी डोसकं चालवलं ती राजी का नाही म्हटलं मी काही कमी मी म्हटलं मी बाहेर गेलो तिची याची बाहेर वाटच बघत होतं ती आल्याबरोबर हेडी आईच्या बरोबर आडाला आल्यावर दाराच्या ती म्हटली कैर नाही म्हटलं बाकीच्या बदीसनी मी 8 आटाने टाकले 50 पैसे तुलाच तेवढा आईनं रुपया दिला त्यातला 8 आणे मला दिली असली बनी भावंडाची माया ती कशाला वर्गात असेल पण कुठलं बादरी माझ्याकडेच बघत होती बघ नका आता बहिणीनं भावाकडे बघितलं त्यात काय गैर आहे कावा ती बघते की चांगलं डोळं करून बघते मोठं डोळं करून बघते पण एकटीनं बघायचं की नाही ती बी काटक्या चिप्स पुरींच्या येण्या वटल्या केस वटली कॉलरी वटल्या आणि म्हटली त्या बघा आणि ती सुद्धा वर्गात असली म्हणजे मला मागलेच म्हणायची म्हटली त्या बघा मागले म्हटल्यावर पोरीने हांडा खांगायताना बघा बांगड्या हातात असल्या पाण्याचा बांगड्याचा आणि हांड्याचा कसा खोई आवाज होतो का नाही तशा एका सुरात खोई करून हसल्या तोंडाला हात लावला आणि म्हटल्या कसा वडा झाला अरे देवा म्हटलं मग अशी पाव झाला आता वडा झाला आता वडा पाव झाला आपण म्हटलं कुणाकडे बघायचं नाही पण नशीब त्या दिवशी शनिवार होता 3 तासानंतर शाळा सुटली महिना अखेर होती बाकीची सगळी गेल्या मी बी माझं दप्तर उचललं घरला गेलो आई वाटच बघत होती आई आल्याला मी दिसल्या बरोबर आई लगेच म्हणते आलास ये बाळ ये असं म्हणून तुकानं जेवाय वाढलं मी बी कसं शिर्डी कशी लाबा खाते तसं मी गाबा खाल्लो आय आगरी करून वाढत होते जरा शेंगदाण्याची चटणी घालते जरा करायची चटणी घाली का दे जरा ताक देऊ का दे अहो काय खीर देऊ का दे अहो काय दिल ती मी बी आपलं हाताव पाणी ओतूस तोवर आई बाहेर गेलेली आत आली आय आत आलेली बघितल्या बरोबर म्यावळातलं आपला जाहीर कार्यक्रम असणार आहे ज्या वेळेला आय आगरी करून वाढायची मयानं खायला घालायची त्या वेळेला मयानं खचून वाढायची ती बी पायताना मी म्हटलं मी काही चुकी बी केली नाही मला का मारायला लागले ही गया हात मागं करून आत आली होती मी टावेलला हात धुतलेला पुसत होतो आई म्हटली दाद्या कटाळाची नाही आता होई म्हणावं तर आईला निमित्त गावल मारायला आपण नाही म्हणावं तर खोटं बोलतोय म्हणून मारायला निमित्त गावल मी म्हटलं होय नाही काय म्हटलं माझा हात आपोआप वर आला ज्या वेळेला आईनं
हाताची तलवार केलेली असायची तळायला, चपलीची तलवार केलेली असायची त्या वेळेला. मी काय करायचो, लगेच हाताची ढाल करायचो, सगळे वार हातावर झेलायचो. ती कराटीमध्ये वगैरे खेळते ते बघा, हातावर वार झेलते ती का नाही, तसं. पण आईने डोळ्यातलं भाव वाळगले, म्हटली अरे तर कटाळाच माझ्या ध्यानात आलंय, म्हणून तिनं हात पुढे केलं. बघती तर काय हातात पायताना उठतो खुरपण दोरी होती. अत्तेच्या म्हटलं. म्हणती कशी, बाळा मस्त हवं तोडायच्या वक्ताला आल्या, वैरणीची काढे नाही रे, एकच काम कर. आई असं म्हणायची, करत ती काम करून आलं की दुसरं चिकटवायचं, दुसरं केलं की तिसरं चिकटवायचं, तिसरं केलं की चौथं चिकटवायचे. मग म्हटलं की नाही, आई राव किती काम सांगते, तर लगेच म्हणायची तर रबड द्या, एकच घास खाऊन उठतोस का, चांगलं नडे नुसतं खातोस की, हादळ हादळ हादळत असतोस की, असं बोलायचे. आईजवळ बोलायची सोय नसायची. मला त्या माऊलीला बघितल्यावर त्याच्याच नवाल्या मला आईच्या आठवणी यायला लागल्या. आमची बी आई अशी लय कणकर. अहो एखादी चपली बसली म्हणजे घामच फुटायचा, इतक्या जोरात खानखान हाणायची. मी आपलं गप्पी खुरप दोरी घेतली, मांदाचं गावात उचललं, कापलं, उचलला, बिंडान घालला नाही गेलो. राजा तो माझा दोस्त होता की नाही, त्याच्या सफरात नेऊन टाकलं. अहो त्याचं सफार बी असं उच्च टेकडावर, इकडे कसं डोंगराळ भाग आहे, टेकडाचा भाग आहे, किती सुंदर वाटतं या परिसरामध्ये. कारण इथं पलीकडे लगेच शेत आहे. मला वाटतं शेतकऱ्याचा ऊस राहतच नसेल कार्ट्यानं. अहो त्याचं बी असं उच्च टेकडावर सफार होतो, बाजूने झाडं होती, काय मस्त महाबळेश्वरात गेल्यागत वाटायचं. बिंडा टाकला, बिंड्यावरती गाढ झोपलो, डोळा लागला, जागा झालो एका विशिष्ट आवाजानं. तो आवाज असा होता, उठलं, बिंड्यावर बसलो. बिंड्यावर बसल्या बरोबर बघतोय तर काय तिकडं चालू म्हणते, बरं असं होते, मग काय हरकत नाही. बिंड्यावर बसल्यानंतर बघितलं तर तिकडं दावणीवर लाकडाच्या म्हशीची जावण होती मोठी लांबलं चौकाची, त्या दावणीच्या लाकडावर ह्या इस्टाईल मध्ये अशी कोंबडी उभा राहिली होती. हल्ली बघा कॉलेजच्या पोरी, शाळेतल्या पोरी बॉपकटवाल्या कशा पॉप पॉप करत उभा राहत होत्या ना, जणू काय फोटो सेशनला उभा राहिल्या ग, तशी ती कोंबडी बी स्टाईल मध्ये उभा राहिली होती. अहो मानावरची पोरी कशा बघा कॉलेजच्या लगेच केस झटकून असं हारे देत का नाही, इकडे बघितलं की इकडं फुगा केसाचा, तिकडे बघितलं केसाचा इकडं फुगा, तशी कोंबडी बी पिसाचा फुगा करत होती. स्टाईल मध्ये उभं राहिली होती. पक एक पुढं करून त्यातनं चोच फिरवत होती आणि पुढं कोंबडा होता त्याकडे बघून म्हणत होती. काय म्हणत होती ती, परत मी तिला विचारलं आणखी, नव कोंबडे आमच्या जाऊन सरांनी म्हटले प्राण्यांची भाषा असते का, तुझी भाषा ऐकू की. तिला मराठी कळलं ग, तिने मी लगेच पग पुढे केलं, कोंबड्याकडे बघून म्हणती कशी, कोंबड्या टीव्ही स्टाईल मध्ये उभा राहिला होता. टीव्ही स्टाईल मध्ये असा. हल्ली बघा कॉलेजची पोरं बघा स्टँड वरती वगैरे, कॉलेजच्या स्टँड वरती कशी उभा चौकात उभा राहिलेली असते, तसं हे कोका. त्याने बी लगेच पग पुढे केलं, मानवाची लाल चुटक पिसा हलवत, मान डोलवत, डोळा मिचकावत, कोंबडीकडे बघून पग पुढे केला आणि तिने विचारलं त्यानं त्या कोंबडीला, का 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 म्हटलं कोंबडा बोलती, कोंबडी बोलता, खरंच प्राण्याची भाषा असते. बाकीचं सफरातलं प्राणी काय म्हणते ते बघूया. म्हणून मी उठायला लागलो बिड्यावर, तो राजाच्या सफरातल्या त्या पोत्यावर पोत्या रचलेल्या वरच्या पोत्यावर काळ्या राजाच्या काळ्या दुसमंजीला खाली उडी टोकली, पाठीचा डोंगर केला, पाय पुढे ताणलं, फारुळं दात दाखवत, नक दाखवत, मोठीच्या मोठी जांभळी दिली, पुढच्या पायाला शेपटाचा तिडा दिला आणि डोळं मिचकवत म्हणती कशी, तो सफराच्या बाहेरच्या बाजूच्या बाबळीच्या खालच्या फांदीवर कावळा होता, तेव्हा म्हणतो कसा, म्हटलं कोंबडा बोलते, कोंबडी बोलते, मांजर बोलते, कावळा बोलते, खरंच प्राण्यांची भाषा असते. बाकीचं प्राणी काय म्हणते ते बघा. सफराचा मी उठलो, हातातला येळा फिरवत पुढे चाललो, म्हशीचं रिडकं सुटलं होतं आणि ती आईकडे जायसाठी हिसकं मारत होतं, तिच्या दागाला होती मोठी गाठ.
मेडीच्या मेकच्या मध्ये अडकलेली. ती आईकडे बघून हिसका मारत होत म्हणत होत, मशीन लगेच कानाचा अँटेना मागं पुढे केलं, बटाट्याकडे डोळं करा 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 फिरवत म्हणती कशी शिंग हलवत मांडलवत. तसं म्हटल्यावर मला बी कळायचं बोल झालं. मी बी गेलो रेडकाचं ध्यानात आलं की रेडकाचं ते दावा अडकलंय. मी अडकलेलं दावं रेडकाच्या पाठीवर टाकलं आणि रेडकाला म्हटलं, जा रेडका पेजा तुझी आईला. पण ते शिवीसारखं वाटलं. मशीन परत डोळं मोठं 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 केलं आणि माझ्याकडे बघून फुसफुसायला आली. म्हटलं शिवीनं बोलण्याच्या ओघात ना आलंय असं म्हटलं. ते रेडको आईला लुचायला लागलेलं कासला आणि मस्वी त्याला चाटायला लागली. मी पुढे गेलो. राजाची शिर्डी मला बघून उठली. उठ नका उठली तर टपा 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 काळी करंद करवंद टाकली. एकदा करवंदाकडं एकदा शिर्डीकडे बघितलं तर शिर्डीनं माझ्याकडे बघून कान फुगवलेलं, शिंग माझ्याकडे रोखलेलं आणि आयऱ्याकडे डोळ असं बघून माझ्याकडे लागली डोळ गरागरा फिरवायला. डोळं फिरवायला लागल्या. म्हटलं, शेरडे का थेरडे कुणाकडे बघून शिंग रोखतेस असं म्हटल्यावर शिर्डीनं दुसरीकडे बघितलं. तिनं आपलं लेकरू कुठे हुडकायला लागलं. लेकरू हिंडत लांब गेलं. त्याला हाक मारली त्यानं, त्या शिर्डीनं. तिनं म्हणती कशी, चिमे चिमे इकडे आलीस का, इकडे. ती कोकराला बी आईचा आवाज ऐकल्यावर लगेच झ्यापा टाक टाक थारणागत यायला लागलं आणि म्हणतोय कसं, मम्मी मी आले, मम्मी मी आले, मम्मी मी आले. मगाच्यानं मला प्रश्न पडला होता. सगळं प्राणी मराठीतनं बोललो आणि मम्मी मध्येच इंग्रजीतनं कुठनं आलं. हा म्हटलं पहिलेपासून इंग्रजीचा परिणाम असं. चला म्हटलं जाऊ दे पुढं. मी पुढं निघालो. गंमत अशी, राजाचं सकार संपलं. गंज लागली. गंजीपशी आल्याबरोबर माझी चावल लागल्यावर गंमत अशी, राजाचे 2 कुत्रे होते आणि एकच कुत्रा होता. असतं एखाद्याचं डबल झालेलं लगीन हो. एक अगोदर वेलेली, दुसरी नंतर वेलेली, नंतर वेलेलीचं पिल्लू बारकं होतं, अर्धवट झोपत होतं. मी आल्याला बघितल्या बरोबर ती म्हणतोय कसं करून ते मुरगाळून पडलं. ते मुरगाळून पडलं खरं. थोरल्याचं थोरलं पिल्लू, त्यानं कान खड, शेपाट खड, शेपाचा एक चाकडा आणि मला बघून म्हणते कसं, असं म्हटल्याबरोबर मी काय केलं, माझ्या हातातला इळा फिरवत त्या कुत्र्या पुढे पायात आला. तसं ती माग सरकलं, गंजीला तटलं, परत पुढे आलं, परत म्हणतोय. परत दुखायला लागल्यानंतर मला गंमत वाटायला लागली. एवढी एवढी थुरमची कुत्र शेपाट काय भारी असं ट्याव 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 करत होतं आणि फारुळ दात दाखवत होतं. मी परत पाय आदळला. तसं त्यानं वळखलं ही जात आपल्याला भेट नाही. त्यानं स्टाईल बदलली. म्हणते कसं, अहो तसं म्हटल्याबरोबर त्याची आई पळत आली. बारकी का सारखी कुत्री, रेडकागत मुठ्ठी, मोठं मोठं तोंड, हे बैदुलागत डोळं, लाल बुंद आणि कुत्रीनं मला बघितलं. ती भुकली. एकदाच म्हटली. अहो माझ्या हातातला येळा गळूनच पडला. एका झेपत मी मेढे कशी पोचलो. अहो ती उडी जर मी ऑलिम्पिकला मारली असती तर माझं रेकॉर्ड कोणी तोडलं नसतं. मी आपल्या मेढीला हात लावून उभा राहिलो. मी हात लावून उभा राहिल्याबरोबर ती पिल्लू मगाचं म्हणत होतं, आता कशाच येत तू कुत्री बारकी तेव्हा ती दात फाडवायची. किती फाडल कोण आणतो.
परत म्हणते ती ठोर मगाच्या ती कुत्री बेले माझ्या हातातला इळा पडलेला त्या इळ्याकडे बघते म्हणते घे 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 जा 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 घे 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 जा 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 घे घे जा त्याने रिपीटच लावलेलं गंजीव बसलेलं कुत्र आदल्या दिवशी गंमत झाली ती रडायला लागलं होतं राजा कोणीतरी सांगितलं राजाला की कुत्र्याची जात रडायला लागली की घरातलं कोणतरी गचाकतंय त्याला वाटलं माझ्या म्हातारी टपलंय ती चिडलं म्हटलं बाळीची कुत्र्याच्या माझ्या म्हातारी टपलंय म्हणून त्यानं इकडे तिकडे बघितलं दोंडा गावला होता टिपिरा दिला तर तो आज पाय सुचलेला ती गंजीव बसलेला सुचलेला पाय वर धरून कुत्र मायला बघते म्हणते कसं असं म्हणायला लागल्यावर राजानं रानात काहीतरी वैरण काढत होतं का काय करत होतं ते म्हटलं बाईला ह्या कुत्र्याच्या माझ्या म्हातारीचं टपलंय म्हणला कालचा तुकडा कमी पडलेला दिसतो या त्यानं काय केलं आता दगड हुडकायला आलं पण कुत्र्याचं नशीब चोरा होतं आज धोंडा गावला नाही ढेकोळ गावला दिला टिपेरा बरोबर सुजलेल्या पायावर तो टिपेरा बसल्यावर कुत्र म्हणतंय कसं अरे वा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या अहो कुत्री पळाली कुत्रा पळाला ती पिल्लू बी पळालं मी खुरप उचलला बिंडा उचलला घरी गेलो दुसऱ्या दिवशी जमदार सर नेहमीप्रमाणे तासाला आलं गुड मॉर्निंग झालं मी लगेच उठून उभं राहिलो मागले सर म्हणले काय रे का उभं राहिलं अहो तुम्ही म्हटलं ना त्या प्राण्यांची भाषा असते बर मग त्याचं काय त्याचं काय म्हटलं अहो खरंच प्राण्यांची भाषा असते काय सांगते सरासरी धक्का बसला मग मी सांगायला लागलो सगळं प्राणी कसं बोललो सगळा वर्ग हसत होता मला काल हसणारी पोरं बी हसत होती काल हसणाऱ्या पोरी बी हसत होत्या आणि सर बी हसत होत शेजारच्या वर्गातला ते दंगा ऐकून वर्ग सोडून शिक्षक पण आलेले ते बी बघत होत आणि हसत होत तर सर माझ्या जवळ आलं जाऊन असं त्यांनी मला पोटाशी धरलं आणि म्हटले मागले खरंच तू मोठा कलाकार होशील रे लय मोठा कलाकार होशील आज ते सर हयात नाहीत पण त्या गुरूंच्या मुळे माझी कथा झाली आज मी महाराष्ट्रामध्ये सांगत करतोय त्या गुरुना नमन तुम्हा सगळ्यांचं परत एकदा सर्व संयोजकांचं सन्माननीय खोत सरांचं सर्व मान्यवरांचं परत एकदा संस्थापकांचा आभार मानतो आणि मला ही सेवा करायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.